हाय नमस्कार, मी धनश्री. चला तर आज मी आले आहे शेताला. तर आपण बघू आपला भात कसा झालेला आहे. तर भात काढायचा आहे. तर मग आज म्हटलं चला बघून येऊ आपल्या शेताचा भात कसा झालेला आहे. तर काढायला आलेला आहे, पण अजून तरी माझ्या अंदाजे 8 दिवस थांबावं लागेल, कारण की पूर्ण वाळलेला नाही आणि बघू शकताय बघा असा झालेला आहे. तर कमेंट करून नक्की सांगा तर हा भात कधी काढला पाहिजे. बघा किती सुंदर असा भात झालेला आहे. कोणाकोणाचे असे भात आहे नक्की कमेंट करून सांगा. तर आज खूप दिवसांनी मी शेताला आलेली आहे आणि म्हटलं आज चला बघूनच येऊ म्हटलं आपण भात कसा आहे. आणि कसं होतं ना, भात कापण्यासाठी बायका भेटती नाही, तर म्हटलं चाललाय विचार मशीनी काढू. तर मग बघू आता कसं होतंय, मशीनी काढावा लागतो की भात कापण्यासाठी बायका घ्यावा लागतात. बघू मग आता, नाही का. हे बघा ऊस पण बघा किती छान आहे. ऊस खायला कोणाकोणाला आवडतो, सर्वांनाच आवडतो ना. खूप गोड असतो आणि मस्त असतो खाण्यासाठी. बघा ऊस. बघा 5 वाजलेले आहे तरी पण खूप ऊन लागतंय. आहे म्हणजे मी ह्या साईडला आलेली होती ना बघण्यासाठी, तर आता मी चालले आहे त्या साईडला. तर बघू कृष्णा आणि साई काय करतोय. त्यांना मी पेरू दिले होते खाण्यासाठी आणि म्हटलं आता तुम्ही पेरू खा, तर मी तोपर्यंत भात बघून येते. आपला भात कापणीसाठी आलाय की नाही हे म्हटलं आता बघून यावं. किती सुंदर दिसतोय ना. हे बघा कृष्णा आणि साई पेरू खातात ते, आणि कृष्ण आवाज देतोय मम्मी लवकर ये. त्याला पण खूप आवडतं शेताला येण्यासाठी आणि छान राहतो पण, बसतो पण. चला तर मग आपण कृष्णाला विचारू तू कुठे आलेला आहेत म्हणून. कृष्णा तू कुठे आला बाबू. शेताला आला. हाय कर. हाय. कशाला आला तू शेताला? कशासाठी आला? भात बघायला ना. भात कसा आहे? छान आहे ना. आता तू काय खाल्लं? पेरू. हा पेरू कसा होता? छान होता ना. हा पेरू खा. हा म्हणा मी पेरू खातो शेताला. तुला शेताला यायला आवडतं? नाही आवडत? तुला शेताला यायला आवडत नाही? आवडतं. आवडतं ना. हो म्हणा मला शेताला यायला खूप आवडतं. बाय. हा.